टॉप टॅप झाल्यानंतर सेकंड कॅन्डलला तुम्ही एंट्री करणार आहे. टॅप झाल्यानंतर कुठं पण टॅप होऊ दे, पहिली कॅन्डल कोणती व्हायला पाहिजे? इम्रान दादा कोणती व्हायला पाहिजे? रेड व्हायला पाहिजे. समजलं? डबल टॉप तुम्हाला सगळ्यांना क्लिअर होता? सौरव दादा तुम्हाला क्लिअर झाला होता? येस आता समजलं. काय डाऊट आहे? आता क्लिअर झालं. हा, डबल बॉटम सगळ्यांना क्लिअर झालाय? आता इथं सांगा, इथं काय मार्क केलोय मी? डबल बॉटम. हा काय म्हणायचा? डबल बॉटम. येस. बघून समजायला पाहिजे. डाऊन साईडला 2 लो ला जर एकत्र आले तर त्याला काय म्हणायचं? डबल बॉटम. ठीक आहे. ह्याला काय म्हणायचं? ह्याला काय म्हणायचं? डबल टॉप. ह्याला काय म्हणायचं? डबल टॉप. ह्याला काय म्हणायचं? डबल बॉटम. इथं आल्यानंतर रेड कॅन्डलचे का कन्फर्मेशन घेणार की नाही? मग सेल करणार. Okay. इथं आल्यानंतर कशाचं कन्फर्मेशन घेणार? ग्रीन कॅन्डलचं. समजलंय सगळ्यांना? काय डाऊट आहे कोणाला डबल टॉप आणि डबल बॉटम मध्ये? कंटिन्यू करू पुढं? हो. लिहून घ्या. रेंज बाउंड लिक्विडिटी. आणि प्रत्येक जण रिव्हिजन करायचा का हे सगळं? फक्त लिहून घेऊन चालणार नाही तुम्हाला. ट्रेडिंग करायचं असेल तर सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला तोंडपाठ पाहिजेत सगळ्या. येस. रेंज बाउंड लिक्विडिटी. लिहून घेतला? लिहून घ्या. रेंज बाउंड लिक्विडिटी म्हणजे कोणता ट्रेंड असेल सांगा यो? पानं पलटायची नाहीत. पाठ असलं तर सांगा. रेंज बाउंड लिक्विडिटी म्हणजे कोणता ट्रेंड असणार? तुम्ही पानं पलटला ना? आवाज नाही सौरभ दादाने. नाही मी कुठं काय केलंच नाही. आवाज आला की. नाही शपथ. रेंज बाउंड लिक्विडिटी म्हणजे साइडवेज मार्केट. ठीक आहे. ओके. अजून एक नाव काय दिलंय त्याला साइडवेज मार्केटला? सी वरून होतं. सी वरून. नाही ते इथलं बघून सांगायला. कन्सॉलिडेशन सांगितलं ना? साइडवेज म्हणजे रेंज बाउंड मार्केट कन्सॉलिडेशन म्हणू शकतोय त्याला. सांगितलं अरमान? मग आता पुढे बघा. रेंज बाउंड लिक्विडिटी म्हणजे साइडवेज मार्केट ट्रेंड मध्ये असेल बघा. पेजेस ऑफ मार्केट मध्ये. म्हणजे तुम्हाला अजून पुस्तक परत उघडायलाच नाही वाटते. कुठं आहे तेच माहित नाही तुम्हाला. नाही मी सिरियसली घेणार नाही. मी एकदम लॉस म्हणून मी पण सोडून देणार. कारण मी शिकवायचं काम केलोय बरोबर. होय पाठ पाहिजे करा समजा इथं. हॅलो सुजय दादा. हॅलो 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 हॅलो. जुनं कोण आहे काय? प्रत्येकाला पाठ झाला ते शब्द. कन्सोलेशन रेंज बाउंडिंग मार्केट. कारण पाठ करायला पाहिजे की ते. मी लॉसेसची जबाबदारी घेणार नाही जर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाला नाही तर. आता तुम्ही सगळे डाऊट नाही असं म्हणालाय. ऐक ना डाऊट नाही तसं नाही. ठीक आहे कंटिन्यू आम्ही जेव्हा कंटिन्यू त्या ह्याच्यावर आता बसणार नाही मार्केटचा संबंध नाही यामध्ये. मार्केटचा संबंध नाही आहे.
थेरी पाठ करायची म्हणून सांगितलंय मी. दर टाइम पुस्तक उघडून मार्केट समोर बसायला कोण बसत नाही. मी अजून मार्केट समोर कधी पुस्तक उघडून बसाय नाही. मास्तरनं शिकवलं सगळं बघून करायला. सगळ्या पाठ लागल्या कन्सेप्ट. मार्केट समोर उघडल्या समजायला पाहिजे काय होणार आहे आणि काय नाही ते. रविवारचं परत तुमचं रिव्हिजन घेणार आहे का मी पूर्ण दिवस? कोण बोलले करा आता लिहून घ्या. रेंज बाउंड लिक्विडिटी. रेंज बाउंड लिक्विडिटी मध्ये रेंज बाउंड लिक्विडिटी मध्ये जेव्हा पर्टिक्युलर हाय किंवा लो, जेव्हा पर्टिक्युलर हाय किंवा लो ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन होतो, ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन होतो, ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन होतो, त्या पर्टिक्युलर डायरेक्शनला मार्केट जाण्याचे चान्सेस असतात. त्या पर्टिक्युलर डायरेक्शनला मार्केट जाण्याचे चान्सेस असतात. ब्रेकडाऊन झाल्यानंतर बायर्सचे स्टॉप लॉस जातात. ब्रेकडाऊन झाल्यानंतर बायर्सचे स्टॉप लॉस जातात. हॅलो वसंत दादा, बोला की. तुम्ही ट्रेड करता आता? हा. ट्रेड करताना पुस्तक घेऊन बसताय जे लिहून दिली होती काय पाठ झाल्यात कन्सेप्ट? नाही पाठ झालं सगळं पाठ झालं. मग थिअरी पाठ करून ठेवायला पाहिजे का पुस्तक घेऊन बसायची वाट बघणार आहे? पुस्तक कसं घेऊन चालेल? मग बाहेर जाताना कुठे तुम्ही कोणाला हा मग लक्षात यायला पाहिजे का नको कन्सेप्ट? होय. आता ह्याच्यातलं कोणच पाठ करत नाहीत कन्सेप्ट. चुकून लॉसेस झाले तर त्याची जबाबदारी मी घेणार नाही. बरोबर आहे की. सगळं पाठ करायचं हो. सगळं परफेक्ट असाल तरच मार्केटमध्ये शिरायचं आणि इंटरेस्ट असेल तर करायचं मुळात. तुम्ही दररोज रिव्हिजन करू पाहिजे समजणार समाधान मला एका टायमातच. होय, फक्त पुस्तकात लिहून घेणं म्हणजे तुमचं का नाही त्याला. मार्केट फक्त मी थेरॉटिकली आणि प्रॅक्टिकली एक्झाम्पल द्यालोय तुम्हाला. प्रॅक्टिकली तुम्हाला इम्प्लिमेंट करायची त्या गोष्टी. स्ट्रॅटेजी जो शिकलाय त्याच्याकडून पाहिजे तर पर्सेंटेज मध्ये माझ्याकडे काढून घ्या किती पर्सेंट त्याच्याकडून रिटर्न भेटतात ते. ज्याला पाठ झाला त्याला लिहून घेतला. ब्रेकडाऊन झाल्यानंतर स्टॉप लॉस हिट होतात. येस. ब्रेकआउट झाल्यानंतर सेलर्सचे स्टॉप लॉस हिट होतात. ब्रेकआउट झाल्यानंतर सेलर्सचे स्टॉप लॉस हिट होतात. आणि जे कन्सेप्ट लाईटली शिकवायचे तिथपर्यंत मी लाईटली शिकवलोय. आतापासून सिरियस करायचं असेल तर क्लास कंटिन्यू करा. प्रत्येकासाठी आहे. इम्रान दादा तुम्हाला समजलं? हो. काल पण काय सांगितले? ब्रेकडाऊन म्हणजे काय? खाली का वर? काय नाही चुकू दे, काय नाही चुकू दे. सांगा हो सांगा. चुकू दे पण उत्तर द्या. खाली का वरती? हा खाली का वरती? ब्रेकडाऊन म्हणजे काय? खाली का वरती? पर्टिक्युलर कुठं? नाही इम्रान दादा सांगू देत. इम्रान दादा कुठे? पर्टिक्युलर नाही तसं नाही. ब्रेकडाऊन हा शब्द मी सांगितलाय. हो त्या शब्दातच आहे बघा. त्या शब्दातच आहे. हा
खाली त्या शब्दातच आहे. होय. ब्रेकडाऊन म्हणजे खालच्या साईडला काय वरच्या साईडला असणार? खालच्या खालच्या साईडला असणार. आणि ब्रेकआउट म्हणजे काय स्वरूप दादा? वरच्या साईडला. वरच्या साईडला असणार. ठीक आहे, ओके. समजलं? लिहून घेतला ही थेरी. आता इथं बघा, फोटो बघा पहिला. एका पर्टिक्युलर हाय आणि लो ला मी मार्क केलंय. येस. मग त्याच्यानंतर लो ब्रेक झाला इथं, हो. म्हणजे इथं ब्रेकडाऊन झालं. हो. त्यानंतर मार्केटच्या डायरेक्शनला गेलं, येस. म्हणजे इथं बायरचे स्टॉप लॉस गेले की नाही सांगा. हो. त्याच वरच्या साईडला ब्रेकआउट झाला असतं, म्हणजे बॉडी वरच्या साईडला क्लोज झाली असती. तर वरच्या साईडला कोणाचे स्टॉप लॉस गेले असते? सेलर्सचे. सेलर्सचे. ठीक आहे, येस. आता लिहून घ्या खाली. बॉडीची क्लोजिंग, हा याच पॉइंट मध्ये बॉडीची क्लोजिंग सगळ्यात महत्वाची असते. हॅलो सज्जर दादा, एवढंच ज्ञान जरासं बोल की. बॉडी हाय ना रायू लेवलला आलंय त्या एंट्री घ्यायसाठी. लेवल आलंय. बॉडीची क्लोजिंग ही सगळ्यात जास्त महत्वाची असते. उगीच किती झालं बघ. एक्झिट झाला, तर सेलला टाकलं की कितीला टाकला? म्हणजे बाईंच्या रेट एक्झिट केला वे? मग नाही स्टॉपला गेला की मी एंट्री बाईंचा? पॉईंट ठेवलं होतं. होय, हा तसं होय, म्हणजे प्रॉफिट मध्ये आहे एंट्री अजून. पॉईंटला. होय, आणि सेलिंगचा काढलो काय परत आणि 3000 हा, मग एक्झिट करा सेलिंगचा असला तर. केलं. आणि एक 2 मिनिटं सगळे जरा वाट बघा, ह्यांना ट्रेड देतोय. ओके. आणि हॅलो सजरे दादा, आता सगळ्यांना मी सरळ सांगितलोय, फ्रेंडली म्हणा काय पण म्हणा, सिरियसली करणार असाल तरच क्लास कंटिन्यू करा, नाहीतर नाही केला तरी चालतंय. सजरे दादा, थिअरी महत्वाची आहे का नाही? पाठ करायला पाहिजे का नको? काय पुस्तक घेऊन बसणार आहे? नाही. सज्जादाचं जे थेरी सज्जाद बोल की. आणले डबा. आणलो की. हे लेवलला येईपर्यंत वाट बघा का आपण? लेवलला अजून कुठली लिक्विड घेते काय की अरेंज करते? लिक्विडिटी हे लिक्विड गेलं तरी गेला आता. तेच की कुठली लिक्विड पेंडिंग आहे बघ. डबल बॉटम. ही 3406 डबल बॉटम. व्हायला नाही ते अजून खरं. नाही झालं की झाले की. 3406 ला होणार ते. हे बघा, हे डबल बॉटम झालं इथलं. येणार ते माझ्यामध्ये. होय, येणार खाली, कारण आपली मेन लिक्विडिटी खाली आहे ना. अजून खाली लिक्विड आहे आर्यन शिल्लक. होय, खाली अजून आहे लिक्विडिटी. कारण ही लिक्विडिटी मगाशी पूर्ण घ्यायला नव्हती ना. शिफ्ट करणार ते आता. होय, आता घेणार की पूर्ण. बघूया थांबा, लगे गडबडींग होऊ नका थांबा. नाही गडबडींग घेऊ नका, इथं आल्यानंतरच घ्यायचं आहे. बघूया. लक्ष द्या फक्त काय बसणार आता. हा हाय की. इथं आल्यानंतर हाय काय. ठीक आहे. तुम्ही लिहून घ्या आता. लिहून घेतलाय सगळं? येस. साइडवेज आता खाली लिहून घ्या. रेंज बाउंड लिक्विडिटी आपण कधीच ट्रेड करणार नाही. रेंज बाउंड लिक्विडिटी आपण कधीच ट्रेड करणार नाही. रेंज बाउंड लिक्विडिटी आपण कधीच ट्रेड करणार नाही. का ट्रेड करणार नाही सांग अरमान जरा. साइडवेज असते, बरोबर. करायचे नाही. किती जरी काय जरी असलं तरी शेवटी ते साइडवेज मध्ये असते. ठीक आहे, शेवटी साइडवेज मार्केटचा तो पार्ट आहे, त्यामुळं आपण रेंज बाउंड लिक्विडिटी ट्रेड करणार नाही. ठीक आहे, त्याची प्रोबॅबिलिटी पण तेवढीच कमी असते. समजलं इम्रान दादा, तुम्हाला समजलं? हो. आता इथे एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल बघूया. आता इथं एका पर्टिक्युलर हाय आणि लो ला मार्क करायचा. आता इथं मला सांगा, हा एक पर्टिक्युलर हाय आहे आणि हा एक पर्टिक्युलर लो आहे.
हा. इथं मार्केट साईडवेज आहे. हो. आता एवढं मी मार्क केले. आता इथं मार्केट साईडवेज होतं की नाही सांगा. हम्म. मी इथं काय सांगितलंय, ज्या साईडला ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन काय पण होऊ शकते. हम्म. मग इथं काय झालंय सांगा, ब्रेकआउट झाले का ब्रेकडाऊन झाले? ब्रेकआउट. म्हणजे साईड नंतर ज्या साईडला मुवमेंट देते किंवा बॉडी क्लोज करते त्या साईडला कॅन्डल जाण्याची शक्यता जास्त असते. होय. गेलं की नाही सांगा इथून वरती. हम्म. समजलं? रेंज बाउंड लिक्विडिटी म्हणजे काय? हम्म. सोपा आहे सगळ्यात. सोपा आहे काय सगळ्यात? होय. पण सोपा असलं तरी या मार्केटमध्ये आपण कधी ट्रेड करणार ना काय? दिसायला सोपा आहे ते फक्त, नंतर प्रॉब्लेम करते. आता अजून कोणती लिक्विडिटी? साईडवेज मार्केट इथं आहे का बघा मला साईडवेज जरा. हा एक हाय आहे, हाय की हा हाय. एक लो आहे. बरोबर आहे अरमान? होय. आता इथं ब्रेकआउट झाले का ब्रेकडाऊन झाले? ब्रेकडाऊन. कोणत्या साईडला? ब्रेकडाऊन म्हणजे काय? खालच्या. खालच्या साईडला का वरच्या साईडला? खालच्या. मग इथं झाले, हम्म. इथून खाली गेले का नाही बघ. होय. म्हणजे साईडवेज मार्केट नंतर त्या पर्टिक्युलर हाय किंवा लो यामधल्या ज्या साईडला ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन देते. सर्वप्रथम बॅकग्राऊंड म्युझिक असेल तर म्यूट करा. ओके. ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन देते तर त्या पर्टिक्युलर डायरेक्शनला मार्केट जाण्याचे चान्सेस हे जास्त असतात. ठीक आहे. आता अजून एक एक्झाम्पल मला सांगा कुठेतरी. इथं साईडवेज आहे, हाय आणि हा लो. साईडवेज आहे काय? कोणतरी सांगा. हाय की. मग इथं ब्रेकआउट झाले का ब्रेकडाऊन झाले? ब्रेकडाऊन. ठीक आहे. आता इथं सांग साईडवेज आहे का नाही. इथं मार्क करत नाही का मी. हा. ब्रेकआउट झाले का ब्रेकडाऊन झाले? हा हाय आहे, हा लो. हा हाय आहे, हा लो आहे. हायला ब्रेक केले का लोला ब्रेक केले? हायला ब्रेक केलं. मग इथं वरती गेले का नाही? हम्म. त्यानंतर इथं साईडवेज होतं का नाही एवढी रेंज? हम्म. आता ते तुम्ही झालेलं वर्क केलेलं बघितलं आतापर्यंत. ठीक आहे. हम्म. आता इथं हाय आणि हा लो आहे. हम्म. ठीक आहे. हो. इथं बाहेर ब्रेकआउट दिले का नाही? दिले. जरासं वरती गेलं पण नंतर पडलं, हम्म. पण परत वरती गेलं का नाही? होय. म्हणजे इथं मॅनिप्युलेट झालं का नाही? वरच्या साईडलाच गेलं पण आपल्याला स्टॉप लॉस बाहेर काढून गेलं. हम्म. मग कळालं का वर्क करत नाही साईडवेज मार्केट आपण. हम्म. आता इथं हे मोठं साईडवेजची मुवमेंट आहे की नाही सांग मला. होय. हा हाय आहे, हा. हा लो आहे. हा. या लो मध्येच मार्केट एवढा वेळ होतं. हा. आता तुम्ही इथलं बघितला, हम्म. इथलं बघितला, पण ह्याच्या आधी काय झालंय बघितला काय? ह्याच्या आधी मोठं साईडवेज होतं की नाही सांगा मला. हम्म. ह्याचा हाय ब्रेक केलाय, हा. ब्रेक केलाय काय बॉडीनं? बॉडी मॅटर करते म्हटलं ना. हाय ब्रेक नाही करत. लो ब्रेक केलाय, होय. त्याच डायरेक्शनला गेलं की नाही सांग नंतर. हम्म. गेलं इथं, हा. इथं ब्रेकआउट झाला नंतर गेलं, पण इथं डायरेक्शन तर त्याच गेलं ना. हम्म. मग इथे मॅनिप्युलेशन होते की नाही सांग साईडवेज मार्केटमध्ये. होय. मग समजला ना तुम्हाला रेंज बाउंड लिक्विडिटी म्हणजे काय? हम्म. काय डाऊट आहे कुणाला? नाही. ठीक आहे. नेक्स्ट बघा आता. स्टॉप हंट लिक्विडिटी. स्टॉप फंड लिक्विडिटी लिहून घेतला. हम्म. आता त्यामध्ये लिहा स्टॉप फंड लिक्विडिटी मध्ये मार्केट मॅनिप्युलेशन करतंय.
मार्केट मॅनिप्युलेशन करतंय. निघटला खालच्या पॉइंट मध्ये लिहा. हायर हाय ब्रेक करायच्या आधी हायर हाय ब्रेक करायच्या आधी हायर हाय ब्रेक करायच्या आधी जर आपण हायर लो ला बाईंग केलो जर आपण हायर लो ला बाईंग केलो तर मार्केट आपल्याला ट्रॅप करू शकतं. तर मार्केट आपल्याला ट्रॅप करू शकतं. हायर हाय ब्रेक करणं म्हणजे बॉडी क्लोज करायला पाहिजे का वीक क्लोज करायला पाहिजे? बॉडी क्लोजिंग द्यायला पाहिजे का वीक क्लोजिंग द्यायला पाहिजे? हायर हायच्या वरती हायर हाय ब्रेक करायला बॉडी इम्रान दादा बॉडी क्लोजिंग द्यायला पाहिजे. ठीक आहे. आता लिहून घ्या खाली अजून एक पॉइंट. जर आपण लोअर लो ब्रेक न करता जर आपण लोअर लो ब्रेक न करता लोअर लो ब्रेक न करता लोअर हायला सेल केलो लोअर हायला सेल केलो लोअर लोला काय आले? लोअर लो ब्रेक करायच्या आधी जर लोअर लो ब्रेक करायच्या आधी आपण लोअर हायला सेल केलो आपण लोअर हायला सेल केलो तर मार्केट आपल्याला ट्रॅप करू शकतं. तर मार्केट आपल्याला ट्रॅप करू शकतं. निघटला. आता ट्रॅप करणं म्हणजे काय? फसवणं. ठीक आहे. एक्झाम्पल बघा. आता हायर हाय ब्रेक व्हायला नाही हायर हाय ब्रेक व्हायला नाही तर हायर लो हा इनव्हॅलिड असते का व्हॅलिड असते बाईंग साठी? काय आले? हायर हाय ब्रेक केला नाही हा तर हायर लो जो असतोय तो व्हॅलिड असतोय का इनव्हॅलिड असतोय? तो व्हॅलिड असणार. हायर हाय ब्रेक केला तर व्हॅलिड होणार ना. हा हा मग इनव्हॅलिड असणार का व्हॅलिड असणार? इनव्हॅलिड. इनव्हॅलिड आहे. ठीक आहे. जर चुकून तू तिथं व्हॅलिड आहे समजून बाय केलास तर तिथून जे सेलिंग येतंय अपोजिट डायरेक्शनला त्याला काय म्हणायचं? मार्केट मॅनिप्युलेशन. ठीक आहे. समजलं सगळ्यांना थेरी? आता एक्झाम्पल बघायचं. आता हा मार्केटचा हायर आहे इथं होता हायर आहे इथं होता हा हायर आहे इथं मार्क करू. ह्याच्या आधी मार्केटनं लो कुठं मारला? इथं होता. मग हा लो हायर लो झाला. हा हायर लो इथं व्हॅलिड आहे का इनव्हॅलिड आहे? इनव्हॅलिड आहे. माझं मी उत्तर देतो. समजते का? ट्राय करा फक्त. इथं हे इनव्हॅलिड आहे. हायर आहे ब्रेक करायला नाही इथं त्यामुळे इथं लेवल काय झाली? इनव्हॅलिड झाली. हायर आहे ब्रेक केला असता तर व्हॅलिड असता. ठीक आहे. इथं हायर लो व्हॅलिड नसल्यामुळे जर तुम्ही इथं ट्रेड घेतला तर इथं तुमचा काय होणार आहे? स्टॉप लॉस जाणार आहे. समजलंय? समजू दे नाही समजू दे मी समजवायचं काम केलंय विचारायचं काम केलंय.
हायर आहे तर समजलं. अरे नाही, एकदा रिपीट कर एकदा. मगाशी विचारलेलं ना. अरे ते दंगा घालाल ती घरातली पाहुणे आले. आता इथं बघ, हायर आहे इथं झालाय. हा ह्याच्या आधी जो असतोय तो हायर लो असतोय. हा आता इथं हा हायर लो झालाय हा एवढा. हा ठीक आहे, हा एवढा हायर लो समजायला. हा. आता सांग मला, जो हायर लो जो आहे तो व्हॅलिड आहे का इनव्हॅलिड आहे अजून? आता हायर लो हा, तो आता व्हॅलिड नाही. हाय का नाही? नाही. आणि तेच जर कॅन्डल आता इथं क्लोज झाले असते अशी, तर हा हायर लो व्हॅलिड असता. हा मग आपण जेव्हा हे बघायच्या आधी इथे ट्रेड घेतोय, हा. तर इथं आपण बाईंग होणार म्हणूनच घेतोय हायर लोला. होय. तर इथं काय व्हायचे चान्सेस असतात? ट्रॅप व्हायचे. हा म्हणजे मार्केट आपल्याला इथं काय करते, आता 1 मिनिटामध्ये इथं बाईंग दाखवली असणार. हा. 1 एक मिनिटामध्ये मिनिटात आहे. आता इथं मार्केट आपल्याला काय बाईंग दाखवलंय, हा. पण इथं बाईंग झालं काय सेलिंग झालं सांग मला. सेलिंग झाली. मग समजलं इथं काय होतंय. हा आता हा राहू दे. आता लोअर लोचं बघूया काय. हा हा लोअर लो इथं ब्रेक झाला एक टाइम, हा सेकंड टाइम इथं ब्रेक झाला हा. म्हटल्यावर हा लोअर लो इथं व्हॅलिड झाला नाही. नाही. सेकंड टाइम इथं ब्रेक झाला की ह्याचा हा सेकंड टाइम झाल्यावर व्हॅलिड आहे. हा लोअर हाय व्हॅलिड झाला. मग हा हा लोअर हाय व्हॅलिड आहे. मग हा लोअर लो इथं ब्रेक झाल्याशिवाय हा लोअर हाय व्हॅलिड होणार आहे काय? नाही नाही. मग तू आता काय समजायचं, इथं तू सेल केलास, हा व्हॅलिड नसताना इथं सेल केलास. हा कुठल्या लेवलला? ही लेवल तू मार्क केलास. हा समजाले काय म्हणालोय? हा. कळालं. ते खालचं तिथं क्रॉस झाल्यानंतरच हा. ती व्हॅलिड होणार. मग आता इथं एक क्रॉस झालं तर का सांग मला. नाही होय. मग इथं आता त्याच्या आधीच तू मार्क केलास. होय मग क्रॉस व्हायच्या आधीच त्या लेवलला आले. होय. मग इथून मार्केटने सेलिंग दाखवली. दाखवली. त्याच्यानंतर मार्केट ऑपोजिट डायरेक्शनला गेलं का नाही सांग होय इथं. मग इथं तू ट्रॅप झालास का नाही, होय आणि नंतर रिव्हर्स झालं का नाही. होय. मग समजलं आपण मॅनिप्युलेट कसं होतोय. हा. काय डाऊट आहे कुणाला स्टॉप हंट लिक्विडिटी मध्ये? नाही. आणि उद्यापासून तुमच्याकडनं उत्तर भेटत असेल तर तुम्ही विचारणार काय. नाहीतर माझं मी थेअरी कंटिन्यू करणार, क्लास लगेच संपवणार. लाईव्ह सेशन मध्ये तुम्ही प्रॉफिट करा, लॉस करा, माझा काय संबंध नसणार त्यात. कारण आता सगळे टॉपिक महत्वाचे आहेत. यामध्ये मी कुणाला लाईटली शिकवू शकत नाही. सिरियसली कोण शिकणार असेल तर शिकायचं. तुला समजलं काय अरमान? हा समजलं. इम्रान दादा तुम्हाला समजलं? समजलं. मुस्लिम दादा तुम्हाला समजलं? सौरव दादा तुम्हाला? हो समजलं. ठीक आहे. आता आज आपण काय काय शिकलो मला सांगा पहिला इथपर्यंत. आज काय काय शिकलो एकटंच कोण तर सांगा. मुस्लिम दादा तुम्ही सांगा, नंतर सौरव दादा तुम्ही सांगा. डबल टॉप, हा. डबल बॉटम लिक्विडिटी, हा. रेंज बाउंड लिक्विडिटी आणि स्टॉप लिक्विडिटी. आणि त्याच्या आधी पहिला काय शिकलो? ट्रेंड लाईन, रेजिस्टन्स, लिक्विडिटी. ठीक आहे. आता अरमान तू ट्रेंड लाईन, रेजिस्टन्स, लिक्विडिटी मला एकदा एक्सप्लेन कर. तुला काय समजलं ते शॉर्ट मध्ये एक्सप्लेन कर. ट्रेंड लाईन रेजिस्टन्सचे हा. आधी मार्केटचं हे बघायचं, डाऊनवर्ड आहे का अपवर्ड डायरेक्शनला आहे. थांब. ट्रेंड लाईन रेजिस्टन्स साठी तुला ट्रेंड कोणता लागणार? मग डाऊन ट्रेंड का अप ट्रेंड? डाऊन ट्रेंड लागणार. ठीक आहे. माझा डाऊन ट्रेंड मध्ये तू मार्क करताना काय मार्क करणार आहेस? लोअर हाय. लोअर हाय. लोअर हायचे पॉइंट प्रत्येक लोअर हाय मार्क करणार का? जे लोअर हाय कनेक्ट होतात एकमेकाला जे कनेक्ट होतात ते. ठीक आहे, ते पण केलास. आता एक ट्रेंड लाईन लिक्विडिटी रेजिस्टन्स आपल्याला भेटला का सपोर्ट भेटला? रेजिस्टन्स भेटला. ते ब्रेकआउट व्हायला पाहिजे का ब्रेकडाऊन व्हायला पाहिजे आपण ट्रेड घ्यायसाठी? ट्रेड घ्यायसाठी ब्रेकआउट व्हायला. ब्रेकआउटच का? ट्रेंड लाईन आपण ऑपोजिट डायरेक्शन साठी यूज करणार सांगितले. मग ब्रेकआउट झाल्यानंतर पण ब्रेकआउट व्हायचे रेजिस्टन्स साठी यूज होणारच की ते. लोअर हाय रेजिस्टन्स म्हणून वापरता येणारच ना आपल्याला. तसं वापरता येणार, पण ते वापरायचे आहेत का नाही? नाही वापरायचं. बाईंग साठी घ्यायचं. हा, ऑपोजिट डायरेक्शनला घ्यायचं. ठीक आहे. बाईंग साठी मग आपण काय करायचं आहे तिथं? बाईंग साठी पुढची कॅन्डल बघणार. पुढची कॅन्डल म्हणजे कोणती? ग्रीन कॅन्डल. हा, ग्रीन कॅन्डल. ते झाल्यानंतर लगेच ट्रेड घेणार.
कशी व्हायला पाहिजे? झाली म्हणजे कशी? बॉडी क्लोज व्हायला पाहिजे का वीक क्लोज व्हायला पाहिजे? बॉडी क्लोज आहे. बॉडी क्लोज व्हायला पाहिजे. कोणत्या साईडला? ट्रेंड लाईन लिक्विडिटीच्या अप साईडला काय अपसाईडला टेकून? अप साईडला काय टेकून? म्हणजे क्रॉस झाली तसे. हा, क्रॉस झाल्या असं दिसायला पाहिजे. हा, बॉडी वरती पाहिजे का वीक वरती पाहिजे? बॉडी. बॉडी पाहिजे. आणि त्यानंतर सेकंड कॅन्डलला तू काय करणार? बाईंगचा ट्रेड एक्झिक्यूट करणार. हा, ठीक आहे. आता मला सांग डबल बॉटम म्हणजे काय? एवढंच सांग. डबल बॉटम कशासाठी वापरणार डबल आपण? बॉटम जेव्हा सेम नाही, पॉइंट. डबल बॉटम म्हणजे कशासाठी वापरणार एवढंच सांग. डबल बॉटम डबल बॉटम आपण हेच की सेलिंग साठी. बरं, थांब आता माईक म्यूट कर. इम्रान दादा तुम्ही सांगा आता डबल बॉटम आपण कशासाठी वापरणार? बाईंगसाठी. बाईंगसाठी वापरणार. ठीक आहे, समजलं अरमान? हा हा, चुकून झालं. कन्फ्युज होऊ नकोस. वाचून सांग. आता शिकवल्या ते टॉपिक आता वाचून सांगा चालतात. पण जे पहिला शिकवल्या ते पाठ करायचे. हा, डबल बॉटम लिक्विडिटी समजलं इम्रान दादा तुम्हाला? हो, तुम्ही करा समजलं. आता इम्रान दादा सांगू देत. आता मला सांगा इम्रान दादा डबल बॉटम लिक्विडिटी मध्ये काय कसा आणि काय फॉर्म व्हायला पाहिजे गोष्टी? स्टेप बाय स्टेप सांगा. पहिला काय व्हायला पाहिजे डबल बॉटम मध्ये? आपण टाइम फ्रेम मध्ये अनालाइज करणार. हा, फॉर एक्झाम्पल 15 मिनिटांमध्ये अनालाइज केला. 15 मिनिट. स्ट्रक्चर मार्क केला बरोबर आहे, पण ते स्ट्रक्चर दिसताना कसं दिसायला पाहिजे? कशासमोर काय दिसायला पाहिजे? डबल बॉटम कुठं असणार सांगा मला? खाली असणार का वर असणार? खाली मग असणार. खाली लो असणार का हाय असणार? लो असणार. मग आता कशासमोर काय पाहिजे सांगा? अवघड वाटायले? हे बघा, एका लो समोर काय पाहिजे? दुसरा लो. हा, म्हणजे एक लो तयार आहे आता. तर माझ्या समोर अजून एक काय पाहिजे? नवीन लो तयार व्हायला पाहिजे. सगळं तयार झालं 15 मिनिटांमध्ये. मग आता तुम्ही काय शिफ्ट करणार? काय करणार त्याच्यानंतर? तिथपर्यंत समजलं तुम्हाला? हो, समजलं. पहिल्यापासून सांगा आता डबल बॉटम कसं फॉर्म होणार? डाऊन साइडला. हा, डाऊन साईडला. हा, डाऊन साईडला बरोबर आहे. लो म्हणजे डाऊन साईडच. तर कशासमोर काय फॉर्म होईल? लोच्या समोर लो. लोच्या समोर अजून एक नवीन लो फॉर्म होणार. ठीक आहे. हा, मार्किंग करताना आता मोठ्या टाइम फ्रेम मध्ये मार्क केला समजा. हो. 15 मिनिटांमध्ये मार्क केला. मार्क. तर त्याच्यानंतर काय करणार आता? सेकंड स्टेप काय असणार? लो टाइम मध्ये शिफ्ट करणार. ठीक आहे, लोअर टाइम फ्रेम मध्ये आता शिफ्ट केला. 1 मिनिटामध्ये केला समजा. हो. तर बॉडी ही जर त्या लोच्या खाली क्लोज केले असेल तर ती लेवल व्हॅलिड असणार की इनव्हॅलिड असणार? व्हॅलिड असणार. काय? नाही, इनव्हॅलिड असणार. इनव्हॅलिड असणार. ठीक आहे, कन्फ्युज होऊ नका. चुकू रे उत्तर, पण इंटरॅक्ट होऊ द्या. असं समजलं? इनव्हॅलिड होणार. ते जर खाली मारलं त्यानं आणि नंतर बॉडी लेवलच्या वरती क्लोज केली त्याच कॅन्डल ना काय, तर ती लेवल व्हॅलिड असणार की इनव्हॅलिड असणार? हो, ती व्हॅलिड असणार. म्हणजे लेवलला वीक खाली गेलं तर अलाउड आहे? हो, अलाउड आहे. समजलं इथपर्यंत? हो, समजलं. त्यानंतर कोणत्या कॅन्डलची बॉडी कोणत्या कलर मध्ये फॉर्म व्हायला पाहिजे? फर्स्ट कॅन्डलची का सेकंड कॅन्डलची? जी त्या लेवलला आल्या. आता हे बघा, 15 मिनिटांमध्ये अनालाइज केला, हो. सगळं बघितला. आता 1 मिनिट आता तुम्ही हाय तो क्लोज होणार आहे आता. हो. तर ती कॅन्डलची बॉडी कोणत्या कलर मध्ये क्लोज व्हायला पाहिजे? ग्रीन. ग्रीन कलर मध्ये. ठीक आहे, स्टॉप लॉस कुठला होणार? लेवलच्या खाली का लेवलच्या मध्ये? लेवलच्या बाहेर ना. हा, लेवल तेच की, लेवलच्या खाली. हो. लेवलच्या खाली म्हणजे लेवलच्या बाहेरच समजा. ठीक आहे, हो. स्टॉप लॉस लावला. हो. त्यानंतर कोणत्या कॅन्डलला एक्झिक्यूट करणार ट्रेड? सेकंड कॅन्डलला का थर्ड कॅन्डलला? सेकंड कॅन्डलला. समजलं तुम्हाला डबल बॉटम म्हणजे काय? हो, समजलं. आता मुस्तकिम दादा, बोला. काय डाऊट आहे कोणाला डबल बॉटम आणि अरमानने सांगितला त्यामध्ये? हा, आता पुढे बघा, डबल टॉप म्हणजे काय सांगा मला मुस्तकिम दादा, तुम्ही एक्सप्लेन करा पॉइंट. डबल टॉप म्हणजे हायर
हायर हा. वीकच्या समोर हायर वीक असं समजा, ठीक आहे. हा हम्म. आणि एक हायर हाय तयार झाले. हायर वीक समोर अजून एक हायर हाय तयार होणे. हम्म. ठीक आहे. हा. तयार झाला 15 मिनिटांमध्ये तुम्ही अनालाइज केलाय. हा 1 मिनिटामध्ये एंट्री करणार काय 5 मिनिटामध्ये काय अर्ध्या 10 तासामध्ये? time frame मध्ये. म्हणजे 1 मिनिट आणि 5 मिनिट अलाउड आहे. होय. तर 1 मिनिटामध्ये कोणत्या कलरची कॅन्डल कुठं क्लोज व्हायला पाहिजे तर ती व्हॅलिड होणार? रेड कॅन्डल क्लोज झाली पाहिजे. हा, जर ती रेड कॅन्डल कुठं झाल्यानंतर ती लेवल इनव्हॅलिड होणार सांगा मला. आपण हायर हाय जे मार्क करतो त्या ह्याच्यावर इनव्हॅलिड कशी होणार सांगा ते मला. इनव्हॅलिड हा, इनव्हॅलिड कशी बॉडीच्या होणार ती बाहेर. लेवल? बॉडीच्या बाहेर. बॉडी जर लेवलच्या बाहेर क्लोज झाली तर हा एक्झिक्युशन कसं करणार? सेकंड कॅन्डलला का थर्ड कॅन्डलला? ती कॅन्डल म्हणजे सेकंड कॅन्डल हा, म्हणजे बाईंग साठी करणार का सेलिंग साठी? सेलिंग साठी. हा, क्लिअर आहे सगळ्यांना? डबल टॉप. त्यानंतर हो. आपण काय शिकलो सौरभ दादा? रेंज बाउंड. हा, रेंज बाउंड लिक्विडिटी कोणत्या ट्रेंड मध्ये असणार? मी विचारतो त्याची उत्तर द्या मला. कोणत्या ट्रेंड मध्ये असणार? कोण साइडवेज म्हटलं? मार्केट कोण तर साइडवेज म्हटलं, मला ऐकू आलं. कोणत्या ट्रेंड मध्ये असणार? साइडवेज मध्ये, ठीक आहे. येस. रेंज बाउंड लिक्विडिटी साधा अर्थ आहे, साइडवेज मार्केटचं दुसरं नाव आहे. मग साइडवेज मार्केट म्हणजे एका पर्टिक्युलर हाय आणि लो मध्ये असणार काय पर्टिक्युलर हायर हाय मध्ये असणार? पर्टिक्युलर हायर लो मध्ये. हायर लो मध्ये. येस. इम्रान दादा, पर्टिक्युलर हायर लो मध्ये असणार का पर्टिक्युलर हाय आणि लो मध्ये असणार? पर्टिक्युलर हाय आणि लो मध्ये असणार. हाय आणि लो मध्ये असणार, ठीक आहे. हायर लो मध्ये नसणार, ओके. हाय आणि लो मध्ये असणार. हा, हायर तसं म्हटलंय. अरे नाही, मी पण ते सांगत होतो. हा, हायर म्हणजे आणि म्हणायचं ते मी डायरेक्ट सांगितलं हायर असं. मग त्याचा अर्थ वेगळा होतोय, हायर लो होतोय डायरेक्ट. मग ओके, हायर लो डायरेक्ट असं. हा. ओके, ठीक आहे. आता मला सांगा, जर हाय ब्रेक केला तर त्याला ब्रेकआउट म्हणणार का ब्रेकडाऊन म्हणणार? ब्रेकडाऊन. इम्रान दादा तुम्ही सांगा. ब्रेकआउट सर. नाही, एकदाच Breakout. सांगायचं. इम्रान दादा काय होणार? ब्रेकआउट. ब्रेकआउट. ब्रेकआउट म्हणजे सौरभ दादा कोणत्या कलरची कॅन्डल व्हायला पाहिजे? ब्रेकआउट मध्ये. हा, इम्रान दादा तुम्ही सांगा. ग्रीन. ग्रीन कलर. सगळी उत्तर चुकीच द्यायलाय. समजलंय म्हटलं ना? होय. पुस्तक आता तर थेरी पाठ पण करू नका म्हणले, समोरच आहे पुस्तक. लिहून तरी घेतलाय का नाही? डायरेक्ट सांगायला लिहून येतो. आता बघून सांगा म्हटलं की मी. जे पाठ करायला सांगितलं ते पाठ करा आणि आता जे शिकवलं ते डायरेक्ट सांगायला आलाय. म्हणजे लक्षात आहे का बघायसाठी? लक्षात पाठीपासून लक्षात राहणार आणि हे कुठे लक्षात राहणार आहे? आता ह्याच्यामध्ये सांगा, आता ब्रेकडाऊन म्हणजे कोणत्या कलरची कॅन्डल असणार? ब्रेकडाऊन मध्ये रेड. हा, बरोबर आहे इम्रान दादा त्यांचं. हो, बरोबर आहे. आता मला सांगा, ब्रेकडाऊन झाल्यानंतर कुणाचे स्टॉप लॉस घेणार? ब्रेकडाऊन झाल्यानंतर कुणाचे स्टॉप लॉस घेणार? बायर्सचे घेणार. बरोबर आहे इम्रान दादा? हो, बरोबर आहे. आणि ब्रेकआउट झाल्यानंतर इम्रान दादा कोणाचे स्टॉप लॉस घेणार? सेलर्स. ठीक आहे. आता मला सांगा सौरभ दादा, ब्रेकआउटची बॉडी महत्वाची आहे का वीक महत्वाची आहे? ब्रेकआउट विचारलोय काय मी? ब्रेकआउटची बॉडी महत्वाची आहे बाहेर क्लोजिंग देणं की वीक महत्वाचा आहे? बॉडी. इम्रान दादा तुम्ही सांगा. बॉडीज. बॉडीज. ब्रेकडाऊन झाल्यानंतर वीक महत्वाचा आहे बाहेर क्लोजिंग की बॉडी? बॉडी. कन्फ्यूज झाला सौरभ दादा? तुम्ही कन्फ्यूज झाला ना? नाही, ब्रेकडाऊन नंतर पण बॉडीज. ब्रेकडाऊन मध्ये पण बॉडीज म्हटला. ब्रेकडाऊन मध्ये बॉडीज. कन्फर्म उत्तर सांगा की. मला पण विचारायला जरा आवड निर्माण होती की. आता मला सांगा, या रेंज बाउंड लिक्विडिटीला तुम्ही ट्रेड करणार आहे की नाही? नाही, ठीक आहे. सगळ्यांना क्लिअर आहे इथपर्यंत? काय डाऊट आहे कोणाला रेंज बाउंड लिक्विडिटी पर्यंत? आता सौरभ दादा तुम्ही लई चुकीचे उत्तर दिला, तुम्हीच आता कंटिन्यू करा.
त्याच्यानंतर कोणती लिक्विडिटी शिकलो? स्टॉप अँड लिक्विडिटी. हा, आता स्टॉप फंड लिक्विडिटी मध्ये विचारतोय ते मला सांगा फक्त. हा. आम्हाला माईक चालू करा आता तो, आणि एक एकच उत्तर द्यायचे काय. कन्फ्युज लगेच व्हायचं नाही, दुसऱ्याला पण करायचं नाही, नाहीतर लगेच दुसऱ्याची उत्तर बदलतात. स्टॉप फंड लिक्विडिटी आता आपण शिकायला लागलोय. यामध्ये आपल्याला मार्केट काय करणार? त्याला तुम्ही सांगा. मॅनिप्युलेट करणार म्हणजेच काय अरमान? म्हणजे वरती सुद्धा जाय दाखवणार आणि खाली येणार. ठीक आहे. म्हणजे आता इम्रानदार तुम्ही सांगा, हायर हाय आणि हायर लो आहे, ठीक आहे, पण हायर हाय अजून व्हॅलिड, हायर अजून ब्रेक केला नाही. मग तो हायर हाय आणि हायर लो, जो हायर लो असतोय तो व्हॅलिड असतोय का इनव्हॅलिड असतोय? इनव्हॅलिड असतोय, ठीक आहे. मग सर्वदा हायर हायच्या वरती बॉडीनं क्लोजिंग द्यायला पाहिजे का वीकनं क्लोजिंग द्यायला पाहिजे? बॉडीनं द्यायला पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर काय बघा, त्या पर्टिक्युलर हायरला जर तुम्ही ट्रेड घेतला तर ते तुमचं काय होणार आहे? स्टॉप लॉस जाण्याचे चान्सेस जास्त असणार, ठीक आहे. आता एक्झाम्पल मला इम्रानदार तुम्ही सांगा, लोअर लो आणि लोअर हायचं मी विचारतो तुम्हाला. लोअर लो ब्रेक व्हायला नाही, ठीक आहे, लोअर लो ब्रेक झाला नाही अजून. त्याच्यानंतर लोअर हाय जो असतो तो कन्फर्म असणार का नाही? जर तुम्ही लोअर हायला त्या ट्रेड घेतला तर तिथं तुमचा स्टॉप लॉस जायचे चान्सेस जास्त असणार का कमी असणार? जास्त असणार. मग आता मला हे तुम्ही सगळं तुम्हाला क्लिअर आहे आता इथपर्यंत, स्टॉप फंड लिक्विडिटी पर्यंत? मग सगळ्यात मला सांगा, मार्केट आपल्याला मॅनिप्युलेट करतंय की आपण चुकीचे ट्रेड घेतोय? बरोबर. मग इथं मार्केटला दोष देऊन चालणार आहे? मार्केटमध्ये प्रॉफिट लॉस हे 100% चालू असणार आहेत, पण चुकीचे किती घ्यायचे आणि प्रॉफिटेबल किती घ्यायचे कुणावर सांगा, आपल्यावर की मार्केटवर? मग इथपर्यंत क्लिअर आहे तुम्हाला? काय डाऊट आहे कुणाला? त्याच्यानंतरचा फक्त टॉपिक लिहून घ्या, उद्या घेणार आहे मी. हेड अँड शोल्डर. हेड अँड शोल्डर्स. आणि आता सगळी लाईव्ह मध्ये ट्रेडिंग करणारे तोपर्यंत लाईव्ह या सगळी ट्रेड जवळ आलाय. हा, 6वा हेड अँड शोल्डर्स. इम्रान दादा तुम्ही पाठ करताय की नाही तरी? नाही करत नाही? दीदींना विचारताय? दीदी उत्तर येतील ते आम्हाला इकडे सांगताय लगेच. ते पाठ करत जावं तुम्ही पण, सगळ्यांनी पाठ करायचं ते. काय आहे हेड अँड शोल्डर? हेड अँड शोल्डर्स एवढंच लिहा, बाकीचं काय लिहू नका, ते उद्या सांगतो. लेवल आलंय, सगळी लाईव्ह या लवकर. आणि इम्रान दादा उद्या फ्री आहे का तुम्ही दिवसभर? हो आहे की. मग सकाळी मी प्रीमियम ग्रुपवरती लिंक टाकतो, लिंकवरती जॉईन करून बसा प्रॅक्टिस करत. ओके ठीक आहे. वसुदादा, सुधीरदा माईक चालू करा लवकर. क्लास झालाय, फक्त बसणार तर बसा. आता लाईव्ह सेशन आलोय, तो लास्ट ट्रेड देणार आहे, तर स्टॉप लॉस नाही तर टार्गेट देतोय यांना, आणि मी पण झोपतो आता. किती 12 वाजता जॉईन काय लाईव्ह काय? कधी पण जॉईन करा, मी लिंक टाकल्यानंतर लगेच जॉईन केला तरी चालतंय. ओके. कसं पण लिंक टाकलो का नाही मी लेवल आहे पण असं बसतोय फक्त, काय नाही तर शिकवायला वेळेला शिकवतोय मी. ठीक आहे सर. हा, वसंतदादा आहे काय नाही? सुजयदादा, हाय वसंतदादा लेवल काय करते बघायचे आहे. जर ब्रेक केली तर ट्रेड ते घ्यायचं नाही आहे, ऍक्टिव्ह राहायचं सगळ्यांनी. लिक्विडिटी स्वीप झाल्या की नाही सुजयदादा? अरे इम्रान दादा गेले नाही, सांगालोय का इथं बाय करायची लिक्विड, तुम्हाला माहिती आहे आता इथं काय करायचं आहे. बाय करा लगेच, बाय करा. ठीक आहे. ग्रीन कॅन्डल झाल्या मस्त की दादा, केला का नाही? कसलं वरती गेलं मी सांगितलेलो. हा, ट्रेड केला मला परत येणार. खाली जाते त्याची खालच्या लिक्विड घेणार आणि परत बनवणार.
आता इथनं खालती बाहेर घेतलेली सगळी जायचं. त्यांना shift केली. आणि सज्जर दादा हम्म, सगळ्यांना स्ट्रिक्ट राहिल्याशिवाय मन लावून क्लास करणार नाहीत कोण. हम्म. लय इथनं strict झालं. बाहेर जात होतं ते. नाही नाही, तुमचं तुम्ही काय असेल ते तुमचं तुम्ही बघायचं. माझं मला मी शिकवायचं काम करणार आहे, शिकायचं का नाही सगळं तुमच्यावर असणार. 130 पीप मारले रे ना एका कॅन्डल मध्ये. होय लेवल आहे तो आपल्या. प्रॉफिट किती चालू आहे तुमचा सांगा सज्जर असणे. मी नाही. तुम्ही पण घ्याल नाही अरे सापडायला नाही, नाही ते कसल्या फास्ट गेलं मला- ना. टीम दादाने घेतला असेल की. 800 हा 500 वर आलं 400 वर आलं. हा नाही नाही स्प्रे करायचं आहे की इथं. इथं वरती मी ड्रॉ करतो लाईन तिथे स्प्रे करा ट्रेड. सांगा जरा माझी. 0.2 न घेतला ना. होय होय. नाईन्टी पिप्सला एक्सप्री. होय स्टॉप लॉस 80 पिप्स आहे. लय लॅग मारायला. चौथा ट्रेड आहे का ह्यो? येत नाही काय की गलती आहे. नाही तर सध्या गेलो येणार बरं. येणार जरा तरी येणार. काय बेटा दोन. आला. कारण लय भारी गेलाय का ते वरती. हम्म. कसलं केलं बाई गोळी. आणि लिक्विडिटी स्वीप होणार ते सजरादाने सांगितलेलं. झालं इथं स्वीप. मला वाटलं डायरेक्ट इथनं वरती जाईल म्हणून मी इथे एंट्री घ्या म्हणणार होतो. एकाच कॅन्डल मध्ये स्वीप करून ते वर बी ग्रीन बी होय. झाली. आता लय पण खाली यायची अपेक्षा करू नका. मी तर 5 ची लेवल लावणार आहे. आलं तर त्या लेवल मध्ये घेऊन रिकाम व्हा. लय खाली यायची वाट बघू नका. आलं नाही तर रिग्रेट होणार. गेलं तर रिग्रेट होणार. पण ट्रेड घेतला समाधान तरी वाटेल थोड्या वेळासाठी. पडली म्हणजे कुठलं पडली? 1300. ठीक आहे. स्टॉप लॉस लावा सगळ्यांनी. सांगा. नाईन्टी ला रिस्क आहे. 90 चा स्टॉप लॉस झालोय. 403.130. 130 ना. 403 130. हा आमचं हे किती होते बघ 90 पीप. कसे घेतलेत काय? नाही आता आम्ही घ्या की घेतो आले खालती. मला. अजून केवढं वाट बघणार आहे. तुमचं सजर आता इकडे कुठेतरी होत्या का स्प्रे. हम्म. वसंतदा घेतलाय का नाही इथं ट्रेड. ओ यस. किती लॉट नाही घेतलाय. 3च. नाही 0.3 न घेऊच नका. अजून सांगायला लागलो स्ट्रॅटेजी फॉलो होणार नाही आहे. 0.04 न घ्या. रिस्क फ्री करायला भेटणार नाही तुम्हाला जर 0.3 न घेत गेला तर. नाहीतर मग 3 लॉट तुम्हाला पूर्ण होल्ड करायला पाहिजे बघा. असं काहीतरी करायला पाहिजे. येस सर. स्ट्रॅटेजी फॉलो करायची असेल तर डबल मल्टिपल लॉट्स घ्यायला पाहिजेत. आर्म्या का लिफ्ट झाला मुस्तकीम दादा. हा या लेवल वरनं ऑर्डर रिजेक्ट झाली का नाही बघा. वरती गेलं का नाही. ही लेवल कशी लावलेलं माहित आहे. कोणती. आता इथं मार्क केली की मी एक पांढरी लेवल. हा हा. कशा मदतीने मला लावलेलं माहित आहे. कोणत्या. 5 ची रिट्रेसमेंट लो पासून पर्टिक्युलर हाय पर्यंत घेतलो. गोल्डन झोन आला की नाही सांगायचं निघून. खाली हे वीक आहे काय ती तुम्ही मार केला इथे. होय तिथून पासून वरती हाय पर्यंत. या हाय पर्यंत पर्टिक्युलर. इथं नवीन वीक तयार झालं. इथं मग
या गोल्डन झोनला रिॲक्शन भेटलं की नाही सांगा. होय आलेलं वर्क करतंय फिप पण. वरतीच गेले. भांड्यात जाऊ दे त्याला. वसंत दादा ते भांडी धुवून तेच आहेत आज. ट्रेड चालू राहू द्या का आलो. हॅलो सुधीर दादा, प्रॉफिट किती चालू आहे? माझं अरे 400 रुपये. रिस्क लांब आहे अजून. तुमचा 90 फिपला आहे. काय? तुमचा रिस्क फ्री जवळ आहे. 90 फिपला इथंच आहे. हा. जरासं वरती गेलं की रिस्क फ्री आहे. एंट्री कितीला पडली तिची नुसत्याची? मी लावलोय तिथंच पडल्या बरोबर. माझी 13ला पडले. जराशी वरती 13,600. कोणाची तुझी? माझी 13,900. 13,900 ला पडल्या तुमची. होय. मग तुमचं पण रिस्क फ्री वरतीच आहे. मी सेकंड कॅन्डलला एंटर करा म्हटलेलो. एंटर केली. माझं जर आज लॅग व्हायला लॅपटॉप. शेवटचा 1-2 सेकंड राहिला की एंटर करून टाकायचं. कॅन्डल परफेक्ट ग्रीन असली तर. तेव्हा ते मीटिंगच्या विंडो मध्ये होतो. या विंडो मध्ये क्लिक करेपर्यंत व्हाईट बी मुवमेंट झालं थोडं. व्हाईट बी म्हणजे व्हाईट बी. होय. आता सगळं रिस्क फ्री झाल्यानंतर कोण 650 पीप होल्ड करते तेवढं मला उद्या सकाळी सांगा. मी करणार आहे. रिस्क फ्री होते फक्त. एक लॉट न करणार आहे. वरती जाणार की 100% गॅरंटी घेत नाही मी. कुठल्या स्टेटची घेत नाही. 90. गॅरंटी घेतच नाही मी. लेवलला फक्त आपण एक्झिक्युशन करायचं, काम करायचं. ओके. हा कलर बॉक्स तू कुठून लावायचा? कोणता? लावला तेव्हा. लॉंग पोझिशन. नव्हे त्या कुठल्या टूल 15 मिनिटाची कॅन्डल ओपन होऊन पुरी स्वीप झाली आता वरती. काय म्हटलं? काय 15 मिनिटाची? पिनबार झालाय पिनबार. होय आता फ्लिप होणार की वरच्या साईडला. काय म्हणाला मुस्तफा तुम्ही? टूल म्हटलं टूल मध्ये कुठलं हे यूज करतात ते? इथं ह्याच्यावरती क्लिक करा असं. ते काय लॉंग पोझिशन. हा समजेल की. मग ते बघा असं घेतला. एंट्री कुठं आहे बघा. एंट्री वरती कर्सर आणायचं आणि असं क्लिक करायचं. हे खालचं स्टॉप लॉस कुठं आहे तिथे हे लावायचं. हे वरचं आहे ते टार्गेट कुठं आहे तिथे लावायचं. समोरचा नंबर तुम्हाला याच्यावरती घेतलाय कळतंय किती काय चालू आहे.
झप्पा झप्पू काय झप्पा झप्पू. 20 20 30 50 एक कॅन्डल आहे.